उन्हाळ्यात सर्वत्र थाटण्यात येणाऱ्या रसवंती उद्योगावर सध्या सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे गदा आली आहे। यामुळे शेतकऱ्यांनी रसवंतीकरिता उत्पादित केलेला ऊस तोड न झाल्याने शेतातच वाळून जाण्याच्या मार्गावर आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सहकार्याच्या माध्यमातून यावर नामी उपाय शोधला असून शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे नुकसान टाळण्यासाठी रिसोड तालुक्यातील सवड येथील हरिगाडे, संतोष लाटे, सतीश सोनुने, गजानन लाटे या 4 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन या ऊसापासून गुळ निर्मितीचा उद्योग सुरू केला आहे। कोरोनाच्या संकटाने सर्वत्र जनजीवन प्रभावित झाले असून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी या आपदेमुळे पुरता हैराण झाला आहे। कायम संकटावर मात करणे अंगवळणी असलेला शेतकरी मात्र या संकटाने खचून न जाता त्यावर मात करण्यास सज्ज झाला आहे। मी हरिभाऊ गाडे, राहणार सवड। माझ्या शेतात ऊस लागवड 5 एकर केलेली आहे। मी रसवंतीला ऊस पहिले मागच्या वर्षी रसवंतीला ऊस दिला होता, त्याचा भाव 5000 रुपये टन आला होता। पण यावर्षी लॉकडाऊनमुळे ते पूर्ण ऊस जाळायची परिस्थिती आली होती। अशातच आम्ही मित्रमंडळीने विचार केला की या ऊसापासून काहीतरी केलं पाहिजे। तर आमच्या लक्षात आलं की आपण याच्यापासून गुळ काढायचा आणि त्या आम्ही गुऱ्हाळ चालू केलं। त्या गुऱ्हाळाचे रिझल्ट चांगले मिळाले, गुळ बी चांगल्या प्रतीचा मिळाला आणि त्याची चांगली क्वालिटी बनली। अशाच बाकीच्या शेतकऱ्यांनी कोरोनामुळे काहीतरी मार्ग काढून आपली परिस्थिती सुदृढ चांगली बनवावं हीच अपेक्षा करतो आणि थांबतो। मी गजानन लाटे, सवड गाव आहे आमचं। आम्ही सर्वजण ऊसाची शेती करतो आणि कमीत कमी आमच्या गावामध्ये 30 ते 35 एकराचा ऊस आम्ही सर्वजण या ठिकाणी शेती करत असतो। दरवेळेस आम्ही आमचा जो काही ऊस आहे हा काढून आम्ही रसवंतीला पुरवतो। त्याच्यामधून आम्हाला 5000 रुपये टन अशा पद्धतीने आम्हाला मिळायचे आणि अतिशय खुश आम्ही सर्व शेतकरी या भागातले राहायचो। परंतु यावेळेस जे काही जगावर संकट आलेलं आहे करोना बिमारीचं, त्या करोना बिमारीमुळे सर्व रसवंत्या, खाण्यापिण्याच्या हॉटेल्स वगैरे सगळे बंद झाल्यामुळे आमचा ऊस हा रसवंतीला जात नाही आहे आणि काय करायचं तर काहीच पर्याय राहिला नव्हता। आम्हाला हा ऊस जाळून टाकल्याशिवाय काही इलाज नव्हता। परंतु आम्ही सर्व गावातील सर्व मंडळी, त्यापैकी आमची मित्र आहेत हरिभाऊ गाडे, सतीश सोनुने, संतोष लाटे, आम्ही सर्वजणांनी मिळून ठरवले की आपण याचं काहीतरी केलं पाहिजेत आणि एक गुळ निर्मितीचं आमच्या डोक्यामध्ये आलं आणि आम्ही इथे सवड या गावामध्ये गुळ निर्मिती करत आहोत। आणि बाहेर हा गुळ तयार झाल्याच्या नंतर जे व्यापारी आहेत हे 50 रुपये 55 रुपये किलोने हा विकतात। परंतु आमचा इथला जो गावरान गुळ आम्ही तयार होतो हा दुधात टाकल्याच्या नंतरही नासत नाही। हा जो गुळ आहे आम्ही हा फक्त 40 ते 45 रुपये किलोने आम्ही विकतो आणि फार मोठ्या प्रमाणात आमचा हा खप या ठिकाणी होत आहे। उन्हाळ्यात सर्वत्र आल्हाददायक ऊसाच्या रसाची मागणी असते। यामुळे रिसोड तालुक्यातील अनेक शेतकरी ऊसाची लागवड करतात। यावर्षी टाळेबंदीमुळे रसवंती उद्योग बंद पडला आहे। शेतात उभ्या असलेल्या ऊसाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सवड येथे ऊसापासून गुळ निर्मिती सुरू केली आहे। शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या या गुऱ्हाळात दिवसाकाठी 15 क्विंटल गुळाचे उत्पादन होत आहे। कुठल्याही रसायनाशिवाय पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने निर्माण करण्यात आलेल्या या गुळास ग्राहकांकडून विशेष मागणी होत आहे। याच माध्यमातून परिसरात अनेकांना रोजगार या ठिकाणी उपलब्ध झाला आहे। संदीप भातुळकर, विदर्भ न्यूज, वाशिम।